जे तुम्ही म्हणताय 15 वर्ष झालं तुम्ही बार्ली वापरताय, तर म्हणजे आजपर्यंत गायचे दात खराब होतात, गाय लागायला त्रास देते, गाय माझावरती वेळेवरती येत नाही, तर या गोष्टी बोलतात लोक, तर खरं आहे का हे? आता या ठिकाणी बादली जर काढली हा तर दात खराब कशामुळे होतात? हा जर आपण टप्पा त्याच्यात बादली ठेवली तर दात खराब होऊ शकत नाही. हा हा जर आपण दावणीत बादली ओतली हा तर जनावर चाटून खाण्याऐवजी दात खरडून खातं, बर म्हणजे दावणीला दात घासतं, म्हणून दात त्याचं झिजतं. हा हा आणि गाभण गाय राहण्यासाठी काही त्याचा हे नाही, परिणाम नाही. हा हा म्हणजे वेळेवरती गाभण राहतात. गाभण वेळेवर राहणार, एका शिमिसवर गाय गाभण राहणार. हा फक्त पहिल्या शिमिसला मी गाय लावत नाही कधीच. हा 4 महिने झाल्याशिवाय गाय लावत नाही. किती बऱ्या शिमिसवर येते. बर बर आपल्याला दूधच पिळायचंय, सारखं नुसतं इली गाभण आहे, इली गाभण आहे, त्याचा फायदा नाही. जर आपल्याला दूध पाहिजे तर दूधच पिळत राहायचं. यात कमी का होईना ती 5 वर्षात 5 येतो होण्याऐवजी 4 का होईना ती. हा 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 म्हणजे आपल्याला कालवड कमी मिळला तरी चालतील, पण दूध धंदा करतोय तर कालवडी म्हणा, खोंड म्हणा, काय जास्त येतं नाही झाली तरी काही चालते, हा 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 पण आपल्याला दूध मिळलं पाहिजे. हा आणि आपल्याकडे ही गाय आहे ती 20 लिटरच्या आतली आपली एकही गाय नाही. बर यायल्या हा आणि माणसं म्हणते ती 21 दिवसाच्या आत गाय दुधाला वाढते. हा ही शक्य नाही. गाय 2 महिन्यांनी सुद्धा वाढू शकते दुधाला. आपण रतीब ठेवून आहे. बर तुमचा अनुभव. हा हा 21 दिवसात वाढते हे बरोबर आहे त्यांचं, पण 21 दिवसानंतर ही गाय वाढते दुधाला. हा हा हा